नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे शीतल्स किचनमध्ये। तर इथे बघा पॅन मी गरम करायला ठेवला होता आणि त्यामध्ये एक 15-20 मिरच्या आणि 15-20 लसणाच्या पाकळ्या टाकून घेतल्यात। तर त्या इथे आपण एकदम कोरड्याच अशा 1-2 मिनिटं चांगल्या परतून घेणार आहोत। तर आपण इथे आज काय करणार आहोत आणि तो पदार्थ केल्यावर तुम्हाला नक्कीच आवडेल। तर त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका। आवडल्यास चॅनलला फॉलो करा, व्हिडिओला लाईक नक्की करा आणि इतरांना हा व्हिडिओ शेअर देखील करा। आणि ही रेसिपी जर आवडली तर तुम्ही नक्कीच करणार आणि केल्यानंतर तिच्या प्रेमात देखील पडणार। तर इथे बघा धने आणि जिरे अर्धा चमचा टाकून घेतले आणि त्यानंतर पाववाटी एवढे शेंगदाणे मी इथे टाकून घेतलेले आहेत। तर हे संपूर्ण आपण या पॅनमध्ये चांगलं असं भाजून घेणार आहोत। तर शेंगदाणे, जिरे, धने, मिरच्या, लसण व्यवस्थित चांगलं डाग पडेपर्यंत आपल्याला इथे भाजायचे। तर एक प्रकारे आपण इथे ठेचाच करतोय असं तुम्ही समजा। तर हा ठेचा आपण अजून वेगळ्या पद्धतीने करणार आहे आणि त्यापासून एक छान असा खमंग पदार्थ जो की पोटभरीचा आहे असा आपण बनवणार आहे। तर ते पाहण्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। तर इथे बघा जसं आपण ठेच्याला तेल टाकून भाजतो त्याच पद्धतीने इथे मी भाजून घेतलेलं आहे। तर इथे मेथी आणि कोथिंबीर मी स्वच्छ धुवून घेतली आणि ते इथे टाकलेलं आहे। तर इथे आपण मेथी टाकून ठेचा बनवणार आहोत आणि त्यापासून अजूनच मस्त असा छान पदार्थ बनवणार आहोत। तर मेथी पूर्ण आपल्याला बघा मेथीची भाजी करताना जसं आपण पूर्ण मेथीतलं पाणी पूर्ण शोषून घेईपर्यंत परतून घेतो ना, त्याच पद्धतीने या ठेच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर आणि मेथी परतून घ्यायची आहे। जशी मी इथे मेथी वापरली आहे ना, तसा तुम्ही इथे पालकसुद्धा वापरून हा पराठा करून बघू शकतात। तर मी इथे हा ठेचा वापरून मस्त असा खमंग पोटभरीचा पराठा करणार आहे। तर भाजी केली होती आज, पण मुलांना खायची नव्हती, म्हणले आम्हाला दुसरं काहीतरी करून दे। तर अचानक पोळ्या करता करता ही रेसिपी सुचली म्हणून इथे तुम्हाला शेअर करते। तर इथे बघा संपूर्ण मेथी छान ड्राय झाली आहे। नंतर त्यावरती मी मीठ टाकून घेतलेलं आहे। आज इथे खडे मीठ टाकलेलं नाही आहे, साधंच मीठ टाकलेलं आहे या ठेच्याला। तर इथे पूर्ण व्यवस्थित परतून घेतल्यानंतर आपल्याला हे सगळं साहित्य गार करून घ्यायचं आहे परतलेलं आणि हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत। तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये पूर्ण गार झाल्यानंतरच टाकायचं आहे। तर हे सगळं साहित्य इथे टाकलं आहे आणि थोडंसं मिठामुळे पाणी सुटलं आहे बघा। तर तेवढं याच्यामध्ये मिक्सरमध्ये काढल्यानंतर कवर होऊन जातं। तर इथे मिक्सरला मी पल्स मोडवर बघा 2दा-3दा चालू बंद करून असा हा ठेचा तयार करून घेतला आहे। खूप जास्त बारीक पण नाही करायचा, खूप जास्त जाड पण नाही करायचा। तर इथे मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की कणिक मी भिजवून ठेवलेलीच होती आणि पोळ्या करता करता माझ्या डोक्यामध्ये हे आलं म्हणून मी ही रेसिपी केलेली आहे। तर अशा पद्धतीने बघा मस्त पोळी लाटून घ्यायची आहे। तर इथे आपल्याला 2 पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत। तर एक मी आधीच लाटून ठेवली होती आणि आता ही दुसरी लाटून घेते आहे। तर संपूर्ण पोळी आपली जेवढी आपल्याला रोजची पोळी आपण लाटतो पातळ जाड ज्या प्रमाणात लाटतो तशी आपण इथे लाटून घ्यायची आहे। आणि हा जो ठेचा आहे ना, तो आता आपल्याला सगळ्या पोळीवरती छान अगदी काठापर्यंत पसरवून घ्यायचा आहे। तर मस्त इथे आपण मेथीचा ठेचा बनवून त्याचा पराठा बनवणार आहोत। तर तुम्ही हा पराठा नुसता मिरची लसणाच्या ठेच्याचा सुद्धा बनवून बघू शकतात। एकदम खमंग असा लागतो। नेहमीच आलू पराठाच खाल्ला पाहिजे असं काही नाही आहे। असे वेगवेगळे पालेभाजीचे पराठेसुद्धा तुम्ही मुलांना करून खाऊ घालू शकतात आणि मुलांच्या टिफिनला देऊ शकतात। तसेच तुम्ही प्रवासातसुद्धा हा पराठा घेऊन जाऊ शकतात आणि त्याचबरोबर संध्याकाळच्या वेळेसुद्धा तुम्हाला रात्री भाजी पोळी वगैरे करायचा कंटाळा आला तर त्यावेळेसुद्धा असा पराठा तुम्ही करू शकता। तर इथे बघा दुसरी पोळी यावरती मी लावून घेतलेली आहे आणि नंतर याच्या असे छान पट्ट्या पाडून घेतलेल्या आहेत। याला कट करून घेतले लांब लांब आकारामध्ये। तर सुरुवातीला ही जी पहिली पट्टी आहे ती आपण रोल करून घेणार आहोत व्यवस्थित, जसं आपण लच्छा पराठ्याला करतो ना त्याच पद्धतीने इथे आपण हे केलेलं आहे बघा। तर हा पूर्ण रोल बांधून झाला ना की हा दुसऱ्या पट्टीवर ठेवायचा आणि मग नंतर हा दुसरा रोल आपल्याला पूर्ण रोल करून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने हे संपूर्ण तिन्ही पट्ट्यांचं आपण जेवढे कापलेले आहेत तेवढ्या एकावर एक ठेवून असं मस्त रोल करून घेणार आहोत। तर एकदम भन्नाट अशी रेसिपी ही तयार होणार आहे। तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने कधी काही करून बघितलेलं असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि माझ्या पद्धतीने जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल ना तर नक्की एकदा घरी ट्राय करा। अगदी तुमच्या लहान मुलापासून मोठ्या व्यक्तींपर्यंत ही रेसिपी सगळ्यांना आवडणार आहे, कारण ठेचा हा खमंग असतो त्यामुळे सगळ्यांनाच हा आवडतो। आणि अशा पद्धतीने मेथी घालून केलं आहे त्यामुळे मुलांच्या पोटामध्ये पालेभाज्यासुद्धा तुम्ही छान आरामात त्यांना खाऊ घालू शकतात। तर एकदम मस्त अशी रेसिपी आहे। मिस्टरांच्या डब्यालासुद्धा कधी तुम्ही देऊन बघा आणि अचानक कधी तुम्हाला नाश्त्याला काही करायचं सुचत नसेल तर अशा पद्धतीने पराठे करून तुम्ही नाश्तासुद्धा गरमागरम सर्व करू शकतात। एकदम भारी असा हा पराठा तयार होतो। तर इथे आपण लाटून घ्यायचं आहे आणि थोडंसं जास्तीचं पीठ टाकूनच लाटायचं आहे, कारण की कसं आहे हा ठेचा थोडासा लेअरमध्ये येतो ना तर लोटाण्याला वगैरे चिटकू शकतो आणि चिटकू नये आणि ते सारण त्यातलं पोळीतलं बाहेर पडू नये म्हणून थोडंसं जास्त पीठ लावून हा पराठा खूप जास्त पातळ लाटायचं नाही आणि खूप जास्त जाडही ठेवायचं नाही, मीडियम स्वरूपामध्ये हा आपल्याला लाटून घ्यायचा आहे। आणि इथे पूर्ण लाटून झाल्यावर तोपर्यंत मी तवा गरम करायला ठेवलेला होता अगदी आपल्या नेहमीसारखंच। तर इथे लाटून झाल्यानंतर आपण गरम तव्यावरती मस्त अलटपलट करून हा पराठा शेकून घेणार आहोत। तर कसा वाटला तुम्हाला हा पराठा नक्की मला कमेंट करून सांगा। तर हा पराठा ना मी असाच व्हिडिओ बघितला होता आणि मी हा ट्राय पण करून बघितला आज पहिल्यांदा, पण मला इतका आवडला आहे ना की मी आता जेव्हाही मेथीची भाजी घेणार ना तेव्हा असा पराठा करून खाणार। तर इथे मी तव्यावर टाकून घेतला आहे बघा पराठा
आणि पूर्ण खालच्या बाजूने चांगला शेकून निघला की याला पलटी करून घेणार आहे. तर तुम्ही याला तेल, तूप किंवा बटर काहीही लावून भाजू शकतात. आता मुलांना खायचा होता आणि मुलांना बटर, चीज असे सगळे पदार्थ खूप आवडतात, त्यामुळे मी इथे त्यांना बटर लावून हा पराठा भाजून देणार आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल, तूप काहीही लावू शकतात. तर अशा पद्धतीने बघा संपूर्ण पराठ्याला बटर मी सगळीकडे लावून घेतलेलं आहे आणि इकडून सगळं बटर लावीपर्यंत खालच्या साईडनी पूर्ण आपली ही पराठा शेकून झालेला आहे. तर दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण बटर लावून हा चांगला अलट पलट करून मस्त भाजून घेणार आहोत आणि एकदम मीडियम फ्लेमवर भाजायचा आहे, म्हणजे एकदम खुसखुशीत असा हा पराठा तयार होतो. अगदी हलक्यानेच जरी तुम्ही हाताने तोडला, हलक्या हाताने जरी हात तोडला तरी इतका सुंदर असा खुसखुशीत होतो ना. आणि बटर लावून भाजल्यामुळे तर याची चव अजूनच भन्नाट झालेली आहे. तर इथे तुम्ही बघू शकता की छान हा पराठा खरपूस असा भाजून घेतलेला आहे. तर तुमच्याकडे सुद्धा असे पराठ्याचे वेगवेगळे प्रकार आवडतात का? आवडत असतील तर नक्की मला कमेंट करून सांगा. आमच्याकडे सुद्धा मी मुळ्याचा, भोपळ्याचा, तसेच आता बघा हा मेथीचा केला आहे, आलूचा केला आहे, त्यानंतर पनीर पराठा, असे वेगवेगळे प्रकार ट्राय करत असते आणि ते मुलांना खूप आवडतात. तर इथे बघा मी दह्यासोबत हा पराठा सर्व करून घेतलेला आहे आणि तुम्ही बघितलं तोडतानाच किती हलके तोडला तरी तुटतोय. तर मस्त ही रेसिपी झाली आहे. तर नक्की ट्राय करून बघा, खा प्या मजा करा. थँक्यू.